नमस्कार शेतकरी मित्रांनो. शेतकरी मित्रांनो, प्रधानमंत्री पीक विमा योजनेबद्दल आपण आज हा व्हिडिओ घेऊन आलो आहोत. मित्रांनो, पीक विमा योजनेसह बदल करण्यात आला आहे. 2025 व 2026 साठी खरीप हंगाम व रब्बी हंगामासाठी नवीन बदलासह हा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे. तर शेतकरी मित्रांनो, हा शासन निर्णय काय आहे आणि याच्यामध्ये पीक विमा योजनेमध्ये काय बदल करण्यात आले आहेत ते आपण सविस्तर अशी थोडक्यात अशी माहिती जाणून घेणार आहोत. मित्रांनो, 2023-24 साठी पीक विमा हा 1 रुपयामध्ये होता, पण मित्रांनो 2022 आणि 23 मध्ये घोटाळा झाल्यामुळे पीक विमा 1 रुपयामध्ये रद्द करण्यात आला आहे. पण मित्रांनो 2025 आणि 2026 साठी किती रुपयात आपल्याला पीक विमाचा हप्ता भरावा लागणार आहे आणि किती पीक विमा मिळणार आहे, कोणत्या पिकासाठी किती रक्कम निर्गमित करण्यात आली आहे याविषयी आपण थोडक्यात अशी माहिती जाणून घेणार आहोत. तर शेतकरी मित्रांनो, प्रधानमंत्री पीक विमा योजना 2016 पासून राबविण्यात येते. पण मित्रांनो, खरीप हंगाम 2022 व 2023 करिता कप आणि कॅप या मॉडेलनुसार राबवण्यात आली होती. पण मित्रांनो, याच्यामध्ये 1 रुपयामध्ये पीक विमा असल्यामुळे भरपूर असा घोटाळा झाला, त्यामुळे शेतकऱ्यांना पीक विमा मिळू शकला नाही. पण मित्रांनो, 2025 व 2026 साठी या 2 वर्षाकरिता हा शासन निर्गमित करण्यात आला आहे. सुधारित पीक विमा योजनेस राबवण्यास मान्यता दिली आहे. मित्रांनो, यामध्ये कप आणि कॅप हे मॉडेल 80 ते 110 ह्या पद्धतीनुसार पीक विमा मॉडेल राबवले जाणार आहे. म्हणजेच मित्रांनो, राज्यातील अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिकांसाठी व उत्पादनावर आधारित सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम 2025-2026 साठी राज्यात राबवण्यात येणार आहे. याविषयी हा शासन निर्गमित करण्यात आला आहे. तर मित्रांनो, हा कप आणि कॅप हा मॉडेलनुसार पाहिलं तर विमा क्षेत्र घटक आणि अधिसूचित पिकासाठी व ज्या पिकं यामध्ये खरीप हंगामामध्ये आहेत अशा पिकांसाठी हा शासनाने म्हणजे पीक विमा मिळतो. तर मित्रांनो, तृणधान्य, कडधान्य, गळीत धान्य आणि नगदी पिके यासाठी हा पीक विमा योजना लागू केली जाते. पीक विमा नुकसानसाठी मिळावे यासाठी ई पीक पाहणी गरजेचे आहे. आणि मित्रांनो, या योजनेसाठी सहभाग होण्यासाठी अगोदर ॲग्रिस्टॅगमधून फार्मर आय डी ही अनिवार्य करण्यात आले आहे. आणि या योजनेमध्ये मृत शेतकऱ्यांचे नाव असेल किंवा अवैध मार्गाने विमा काढला गेल्यास हा अर्ज रद्द करण्यात येणार आहे. हे मित्रांनो महत्त्वाची माहिती आपण जाणून घेऊ शकता. पाहूयात मित्रांनो, आणखीन हा शासन निर्णय आहे तो 499 पानाचा GR आहे. जो तुम्हाला महत्त्वाची अशी माहिती हवी आहे ते तुम्ही या व्हिडिओ थांबून वाचू शकता. मित्रांनो, यामध्ये पीक विमा मिळण्यासाठी 12 पिके ह्यासाठी उपलब्ध करून देण्यात आले आहेत महसूल मंडळाच्या मागणीनुसार. जे आपल्या जिल्ह्यामध्ये किंवा आपल्या सर्कलमध्ये जे पिकं आहेत अशा पिकांचे यादी निर्गमित करण्यात आले आहे. तर मित्रांनो, कोणत्या जिल्ह्यासाठी कोणती पीक विमा कंपनी आहे हे आपण पाहूयात. मित्रांनो, अहिल्यानगर, सोलापूर विभाग आणि नाशिक विभाग, परभणी, जालना, गोंदिया, वाशिम, हिंगोली, यवतमाळ, अमरावती ह्या विभागासाठी मित्रांनो भारतीय कृषी विमा कंपनी निर्गमित करण्यात आली आहे. आणि धाराशिव, लातूर, बीड यासाठी ICICI लोनमार्क जनरल इन्शुरन्स कंपनी यांना निर्गमित करण्यात आल्या. या कंपन्या मित्रांनो मागील वर्षी 9 कंपन्या होत्या, पण यावर्षी फक्त 2 कंपन्यांना हा पीक विमा योजनेमध्ये राबवण्यास मंजुरी देण्यात आली आहे. शेतकरी मित्रांनो, ही बाब शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची आहे. ते म्हणजे शेतकरी कर्जदार असतील किंवा बिगर कर्जदार असतील, या शेतकऱ्यांसाठी हे महत्त्वाची सूचना आहे की आपण बँकेमधूनही पीक विमा भरू शकतो, स्वतःही भरू शकतो किंवा जे सहकारी संस्था आहेत त्यामधूनही भरू शकतो. आणि शेतकरी स्वतःही या आपल्या ऑनलाईन मोबाईलवरूनही पीक विमा योजनेमध्ये सहभागी होऊ शकतात. तर शेतकरी मित्रांनो, जे शेतकरी बोगस पीक विमा काढतील त्यांच्यावरती फौजदारी कारवाई करण्यात येणार आहे. आणि मित्रांनो, शेतकऱ्यांचा जर पीक विमा भरला त्याच्यावरती जर शेतकऱ्याचं 7/12वरती नाव नसेल किंवा भाडे करार पद्धत नसेल किंवा संस्थेच्या क्षेत्रावरती किंवा सरकारी जमिनीवरती जर पीक विमा भरण्यात निदर्शनास आला, त्याचा आधार जो आहे, आधार कार्ड नंबर जो आहे, आधार क्रमांक त्याचा 5 वर्षाकरता
बंद करण्यात येणार आहे व 5 वर्ष त्याला कुठल्याही सरकारी योजनेचा लाभ मिळणार नाही। तर मित्रांनो, पीक विमा योजना भरपाईसाठी ई पीक पाहणी अत्यंत महत्त्वाची आहे आणि यामध्ये सहभागी होण्यासाठी एक महत्त्वाचं म्हणजे जे फार्मर आय डी असेल तरच आपल्याला पीक विमा हा भरता येणार आहे। पीक विमा मिळण्यासाठी पीक कापणी प्रयोगाच्या आधारावरतीच आपल्याला पीक विमा हा मिळणार आहे। उंबरठा उत्पादन किंवा नुकसान भरपाई ह्या गाईडलाईन असतील तरच आपल्याला हा पीक विमा मिळणार आहे। पीक कापणी प्रयोगाअंतर्गत उत्पादन जर घटले तर आपल्याला पीक विमा हा मिळणार आहे। तो म्हणजे मित्रांनो 80 ते 110 यानुसार पीक विमा हा मिळणार आहे। मित्रांनो, आपण सविस्तर अशी माहिती जाणून थोडक्यात घेत आहोत। तुम्हाला हा पूर्ण असा माहिती वाचायची असेल, पाहायची असेल तर तुम्ही हा व्हिडिओ थांबवू शकता आणि सविस्तर असं वाचू शकता। तर मित्रांनो, जो 2023 आणि 2024 मध्ये 1 रुपयामध्ये पीक विमा होती ती योजना बंद करून आता शेतकऱ्यांना सविस्तर असा हप्ता भरूनच पीक विमा हा भरता येणार आहे आणि सहभाग होता येणार आहे। तर मित्रांनो, कोणत्या जिल्ह्यासाठी किती निर्गमित करण्यात आला आहे विमा हप्ता शेतकऱ्यांसाठी ते आपण जाणून घेणार आहोत। तर शेतकरी मित्रांनो, सोयाबीन या पिकासाठी 1160 रुपये एवढा 2025 आणि 2026 साठी हप्ता ठेवण्यात आला आहे। 2% हप्ता हा शेतकऱ्यांना भरायचा आहे। तर मित्रांनो, सोयाबीन या पिकासाठी 58,000 रुपये एवढी विमा संरक्षित रक्कम आहे। तर शेतकऱ्यांना फक्त 1160 रुपये एवढा पीक विमा भरायचा आहे प्रति हेक्टरसाठी। तर मित्रांनो, पुढचा पीक आहे बाजरी। बाजरीसाठी विमा संरक्षित रक्कम आहे 32,000 रुपये आणि शेतकऱ्याला हप्ता भरायचा आहे प्रति हेक्टरसाठी 480 रुपये। तर मित्रांनो, पुढचं पीक आहे मूग। मूग या पिकासाठी 28,000 रुपये विमा संरक्षित रक्कम आहे आणि त्याला हप्ता जर पाहिलं तर 420 रुपये एवढा आहे। तर शेतकरी मित्रांनो, पुढचा पीक आहे ते म्हणजे उडीद। उडीद या पिकासाठी जर पाहिलं तर 28,000 रुपये एवढा विमा संरक्षित रक्कम आहे आणि त्याला हप्ता जर पाहिलं तर 420 रुपये आहे। तर मित्रांनो, पुढचं पीक आहे तूर। तूर या पिकासाठी मित्रांनो 47,000 रुपये एवढी विमा संरक्षित रक्कम आहे आणि त्याला हप्ता जर पाहिलं तर 1175 रुपये एवढा आहे। तर शेतकरी मित्रांनो, पुढचा पीक आहे कापूस। कापूस या पिकासाठी 60,000 रुपये एवढी विमा संरक्षित रक्कम आहे आणि त्याला हप्ता जर पाहिलं तर 900 रुपये आहे। पुढचं पीक आहे मका। मका या पिकासाठी मित्रांनो 36,000 रुपये विमा संरक्षित रक्कम आहे आणि त्याला हप्ता आहे 540 रुपये। तर शेतकरी मित्रांनो, पुढचा पीक आहे महत्त्वाचं म्हणजे कांदा। कांदा या पिकासाठी 68,000 रुपये एवढा विमा संरक्षित रक्कम आहे आणि शेतकरी मित्रांनो त्याला हप्ता जर पाहिलं तर 1,020 रुपये आहे। तर शेतकरी मित्रांनो, या सर्व पिकांसाठी खरीप हंगामासाठी फक्त 2% एवढा विमा संरक्षित रक्कम भरायची आहे शेतकऱ्यांनी प्रति हेक्टरसाठी। तर शेतकरी मित्रांनो, हे आपण शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा असं लाईव्ह व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न केला। तर याविषयी तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा। मित्रांनो, नवीन माहितीसह भेटूयात पुन्हा। धन्यवाद।